चला, अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी आहोत. ऐकून घ्या त्यांचं ऐका. अध्यक्ष महोदय, माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती, आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली, 2 लक्षवेधी झाल्या. आपल्या दालनामध्ये 6 फेब्रुवारी 23ला, 23 जानेवारी 25ला, 14 जुलै 25ला 3 बैठका झाल्या अध्यक्ष महोदय. आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे, का इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो. या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय. हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे. हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक आहे. रईस शेख. अध्यक्ष महोदय, ड्रग्स के मामले में अध्यक्ष महोदय, सम्मानित मुख्यमंत्री जी है, भिवंडी जो है अध्यक्ष महोदय, भिवंडी जो है मेजर ट्रांजिट पॉइंट बन गया है ड्रग्स के और ये जो गुटखा के ट्रांसपोर्ट के लिए. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री जी यहाँ पर है. मुख्यमंत्री जी, भिवंडी के अंदर गुटखा गाड़ी को पकड़कर चोरी करने के FIR हो रहे. गुजरात से जो गुटखा आ रहा है ना, वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है. पोगांव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था, उस पर भी कार्रवाई नहीं हुई. भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट. उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है, गोडाउन है. मेरे क्षेत्र में पोगांव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी, लेकिन आज बेल पे लोग घूम रहे हैं. आप जब तक ये ट्रांसपोर्ट के नेटवर्क को डिस्ट्रॉय नहीं करेंगे, ये सारे प्रश्न आते रहेंगे. अध्यक्ष महोदय, मैं उम्मीद करता हूं कि एक टास्क फोर्स भिवंडी के अंदर ये नेटवर्क को डिस्ट्रॉय करने के लिए मुख्यमंत्री जी अनाउंस करेंगे. धन्यवाद. रईसभाईंनी जे सांगितलं हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते. यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय. MCOCA खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय. आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल. अमीन पटेल जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से सम्मानीय मुख्यमंत्री का धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने ये जो गुटखा बेचने वाले हैं कायदे में तरतूद करके मौका लगाने का आज एक ऐतिहासिक निर्णय लिया है. अध्यक्ष महोदय, गुटखा के साथ साथ में चरस, गांजा